रामराम मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे मुंबई स्टाईल पाणीपुरीचा रगडा। मुंबई स्टाईल पाणीपुरीचा रगडा कसा असतो आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण प्रथम बघून घेऊ। इथे मी मोठे 2 बटाटे सोलून घेतलेले आहे। 1 मोठी वाटी वाटाणा रात्री भिजत घातलेला होता, तो आता आपण उकळून घेणार आहे। त्यासाठी लागणार आहे आपल्याला अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ आणि 2 चिमूट इतके सोडा आणि 1 चमचा इतका तेलाचा वापर आपण शिजवण्यासाठी करणार आहे। प्रथम आपण वाटाणे स्वच्छ धुवून पॅनमध्ये घालू आणि बटाट्याचे काप करून घेऊ। तर बघा मैत्रिणींनो, वाटाणे मी इथे धुवून घेतलेले आहे, पॅनमध्ये घातलेले आहे। त्यामध्ये आपण आता बटाट्याचे काप घालून घेऊ। बटाट्याचे काप घातल्यानंतर आपल्याला यामध्ये साधारण 2 ग्लास इतके पाणी घालायचे आहे। 2 ग्लास इतके आपण पाणी घालून घेऊ। तुम्हाला वाटत असल्यास वाटाणा आणि बटाटा पूर्ण बुडतील इतके आपल्याला पाणी घालायचे आहे। आता यामध्ये पाव चमचा इतकी आपल्याला हळद घालायची आहे। त्यानंतर आपल्याला 1 पळी इतके तेल घालायचे आहे आणि चिमूटभर इतका सोडा घालायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। हे मिक्स केल्यानंतर आपल्याला कुकरच्या चांगल्या 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या आपण होऊ देणार आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये मीठ घालणार आहे। तर बघा मैत्रिणींनो, चांगल्या 6 ते 7 शिट्ट्या मी घेऊन घेतलेल्या आहेत आणि आपले वाटाणे अगदी मऊ शिजलेले आहेत। बघा, एकदम असे वाटाणे शिजलेले आहेत आणि आपल्याला स्मॅशरच्या साहाय्याने हे स्मॅश करून घ्यायचे आहे। अगदी असे स्मॅश करायचे नाही, थोडेफार वाटाणे दिसतील असे आपल्याला स्मॅश करायचे आहे। आपला स्मॅशरच्या साहाय्याने हा रगडा एकदम स्मॅश केलेला आहे। काही ठिकाणी बघा वाटाणे सुद्धा दिसत आहेत। आता यामध्ये आपण गरम उकळते पाणी घालणार आहे। इथे मी गॅस सुरू करून घेतलेला आहे मैत्रिणींनो आणि आपले गरम पाणी यामध्ये आपल्याला घालायचे आहे आणि आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। याला चांगले आपल्याला 2 ते 3 उकड्या येऊ द्यायचे आहे। आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालू। आपण मीठ सुरुवातीला घातले नाही कारण आपले वाटाणे पटकन शिजले नसते। आता यामध्ये मी तुम्हाला तिखट दाखवायचे राहून गेलेले आहे। यामध्ये आपण अर्धा चमचा तिखटाचा वापर करणार आहे। आपण आता यामध्ये अर्धा चमचा तिखट घालून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता याला 2 ते 3 उकड्या येऊ देऊ। आपल्या रगड्याला चांगल्या उकड्या आलेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करू। आपला रगडा तयार झालेला आहे। तर बघा मैत्रिणींनो, मुंबईला पाणीपुरीमध्ये घातला जाणारा आपला रगडा तयार झालेला आहे। तसेच यापासून रगडा चाट सुद्धा बनवला जातो। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। धन्यवाद मैत्रिणींनो।